अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येते। तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची ही धक्कादायक घटना घडलेली आहे। आरोपींनी 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्राला आधी रस्त्यात अडवून मारहाण केली। त्यानंतर त्यांनी तरुणाला बांधून ठेवलं आणि त्याच्या समोरच तरुणीवर सामूहिक अत्याचार केला। या प्रकरणी पोलिसांनी 5ही आरोपींना अटक केली। 12 तासाच्या आत पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्यात। फ्रेझरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भानखेडा जंगल परिसरात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मित्रासोबत दुचाकीने फिरायला गेलेल्या तरुणीला काही अज्ञात आरोपींनी जंगलात ओढून नेलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि 5 आरोपींना अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अत्याचार करताना व्हिडिओ शूट केला होता। घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर हा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही त्यांनी तरुणीला दिली होती। मात्र तरुणीने न घाबरता पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही मित्रासोबत मोपेडने परतत असताना 5 जणांनी त्यांना अडवलं आणि त्यांनी दोघांना ओढत जंगलात नेलं आणि पैशासाठी मारहाण सुरू केली। पीडितेने तिच्याकडील 120 रुपये त्यांना दिले, मात्र यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचार केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी रात्रभर जंगल पिंजून काढलं आणि त्यानंतर पहाटेपर्यंत पोलिसांनी 5ही आरोपींना अटक केली। या प्रकरणी सामूहिक अत्याचार आणि लुटण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। पीडित तरुणीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय।